नमस्कार. कसे आहेत सगळे? मस्त मजेत ना? मजेतच असायला हवं. मी सुकन्या स्वागत करते तुमचं आजच्या एका छान अशा व्हिडिओमध्ये. दिवसाची सुरुवातच माझी खूप मस्त झाली आहे. ते तर तुम्ही बघितलंच असेल. कालच्या दिवशी मी आप्पेसाठी जे काही डाळी वगैरे लागतात ना, डाळ तांदूळ ते भिजायला घातलं होतं. संध्याकाळी झोपताना मस्त बारीक केलं आणि सकाळी उठून बघितलं तर पीठ एवढं छान फर्मंट झालं होतं ना, म्हणजे थंडीच्या दिवसामध्ये पण ना पीठ खूप छान फुलून आलेलं होतं. ते बघून मला खूपच भारी वाटलं. चला म्हटलं आता मुलासाठी मस्त आप्पे बनवूयात. टिफिनला रोज रोज काय द्यायचं प्रश्न पडतो, पण जर विचार केला ना तर बऱ्याच गोष्टी आहेत अशा साध्या, सिंपल, युनिक, टेस्टी, पौष्टिक बनवायला. म्हणून मग मी आज विचार केला होता की म्हणजे कालच विचार करून ठेवला होता की नाही उद्या टिफिनला आप्पेच बनवायचे आणि त्याला पण आप्पे खूप जास्त आवडतात. इथं कांद्याचा मी वापर अजिबात केला नाही, फक्त छोटंसं टोमॅटो कट करून घेतलं, भरभरून कोथिंबीर घेतली, चवीपुरतं मीठ टाकलं आणि जे पीठ होतं ना ते टाकलं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. बस बाकी ह्याच्यामध्ये काहीच नाही टाकलं, लाल तिखट वगैरे किंवा हिरवी मिरची. तसंच बनवायला घेतलं आणि म्हणजे थोडंसं भांडं आधी गरम करून घेतलं आप्पेचं. त्याच्यानंतर मग त्याच्यावरती तेल टाकलं आणि जे काही मिश्रण मी बनवलं आहे ना ते टाकायला सुरुवात केली. म्हणजे पहिल्यांदाच मी फर्स्ट टाईम आप्पे पात्र घेतलं, पण ते मला एवढं छान लागलं आहे ना, म्हणजे खरंच सांगते, एखादी गोष्ट जर आपल्याकडे चांगली असेल ना तर त्यामध्ये पदार्थ बनवायला सुद्धा काही हरकत वाटत नाही आणि असं वाटतं की आपल्याकडे भांडी पण सगळीच पाहिजेत आणि हो लागतातच भांडी, गरजेची भांडी तर सगळ्यांकडे असायलाच हवीत. माझ्याकडे डोशासाठी पॅन नाही आहे, तो लवकरच घ्यायचा मी विचार करते, कारण माझी आज खूपच मोठी गंमत झाली होती. ते तुम्हाला उद्याच्या येणाऱ्या व्हिडिओमध्ये दिसेलच किंवा सांगेल मी तुम्हाला. त्याचा व्हिडिओ मी शूट नाही केला बहुतेक. आणि ह्याच्यापासून ना मी डोसेसुद्धा बनवते, म्हणजे हे जे पीठ आहे ना मिक्स डाळीचं त्याच्यापासून डोसे पण खूप टेस्टी होतात. लोणच्यासोबत खायला तर खूपच जास्त टेस्टी लागतात. असं आपण इथलं बघूयात. सगळे आप्पे टाकून घेतले, त्याच्यानंतरनं झाकण ठेवले आणि एकच भांडं मी बनवणार होते, कारण स्कूलला त्याला द्यायला पुरेसे होतात. घरी 1-2 खायला आणि बाकीचे राहिलेले मग टिफिनमध्ये त्याला देता येतील. वरून परत भरभरून तेल लावलं. इथं मी काही तुपाचा वापर केलेला नव्हता. भरभरून तेल लावून परत एकदा झाकण ठेवून दिलं. म्हटलं असं मस्त शिजवून होऊ देत त्यांना, आतून पण छान वाफरले पाहिजे, नाहीतर कच्चे कच्चे लागतात. मग ते झालं. त्याच्यानंतरनं मग मी ना सगळं आवरलं होतं, म्हणजे मला ड्रेस वगैरे चेंज करायचा होता. हा ड्रेस मी धनुच्या बड्डेच्या वेळेस घेतला होता, पण मला अजिबात चांगले नाहीत. 1100 रुपयामध्ये 2 ड्रेस घेतले होते. दोन्हीही ड्रेस खूप खराब लागले. आता परत त्या शॉपमध्ये कधीच नाही जाणार आणि असा विचार केला होता की तिथंच जाऊन मी माझे सगळे कपडे घेणार. ठीक आहे. धनुषला सोडायला जायच्या आधी म्हटलं त्याचा स्कूलचा युनिफॉर्म धुवून टाकावा, जेणेकरून तो उद्यापर्यंत चांगला सुकेल. कालच आल्यानंतर धुवायला पाहिजे होता, पण माझ्या लक्षातच नाही राहिलं आणि ठेवला पण होता मी की धुवूनच टाकेल म्हणून, पण नंतर कशामध्ये विसरून गेले ते मला जमलंच नाही. म्हणून आज सकाळी सकाळी पहिलं हे काम करून घेतलं, ड्रेस वगैरे चेंज केला आणि त्याच्यानंतर मग ना थोडासा वेळ शिल्लक होता. आणि ह्या वेळेत म्हणजे जेव्हा गडबड असते ना, म्हणजे समजा बाहेर जायचे शार्प आपल्याला 12 वाजता आणि 12च्या आत जी कामं उरकायची धडपड असते ना ती काही वेगळीच असते आणि त्याचं मोल पण जास्त असतं मला असं वाटतं. इथे मला थोडासाच वेळ राहिला होता त्याला सोडायला जायला, पण मी माझं सगळं आवरलं होतं, धनुचं आवरलं होतं. म्हणून म्हटलं चला आता आल्यानंतर पटकन भांडे वॉश करता येतील, त्याच्यासाठी लिक्विड संपलेलं होतं आणि आल्यानंतर परत मग 5-10 मिनटं बसणं होतंच आणि मग तिथून पुढं कामाला सुरुवात. आणि भांड्याचं लिक्विड संपलेलं होतं तर म्हटलं भरून घ्यावं, नाही तर भांडे घासायच्या टायमिंगला मग एक्स्ट्रा चिडचिड होणार आणि हे प्रत्येकाचंच होत असतं. कामाच्या वेळेस काही संपलेलं दिसलं ना की मग चिडचिड होते आणि मग ते आधी भरायचं असेल तर उत्साह जास्त असतो, पण टायमिंगला जर त्या गोष्टी आठवल्या ना की मग चिडचिड होते. इथं ते भरून घेतलं आणि त्याला स्कूलला सोडून आले, घरातली कामं केली, परत स्कूलला घेऊन पण आले त्याला आणि आल्यानंतरनं जो काही आमचं होतं ना होमवर्क वगैरे, माझं व्हिडिओचं एडिटिंग, ते सगळं दुपारपर्यंत केलं. त्याच्यामुळे दाखवायला असं काहीच नव्हतं आणि करणार तरी काय असं झालं होतं. आणि अचानक हे ऑफिसवरून 6 वाजता घरी आले, म्हणजे शार्प 6 वाजता घरी आले आणि न सांगता. फर्स्ट टाईम त्यांनी असं केलं की न सांगता डायरेक्टली सरप्राईजच दिला की मी आलो आहे म्हणून. आणि बुधवारचा असतो उरसेगावचा बाजार, तर म्हटलं चला आता आलेत लवकर तर तिकडंच जाऊन येऊयात आणि मग आवरायला घेतलं. मी तर काय ड्रेस वगैरे घातलेलाच होता. धनुषला म्हटलं स्वेटर घालावा, कारण बाहेर कधी पण पाऊस पडतोय आणि पाऊस पडला की मग थंडी वाजते. नशीब आम्हाला जाताना कुठेच नाही पाऊस लागला, थोडासा लागला पण एवढं काय नाही वाटलं. आणि ही बॅग आम्ही निव्वळ भाजीसाठीच केली, म्हणजे हातामध्ये पिशवी पकडायचं टेन्शनच नाही, कारण धनुष त्रास दिसतो गाडीवरती बसल्यानंतर सुद्धा. म्हणून मग ही बॅग केली आहे सेपरेट आणि भारी वाटतं मग असं. आणि काही काहींना वाटतं की काय असं लहान मुलांसारखं बॅग घेऊन जातात, पण ते आम्हाला खूप जास्त आवडतं. इथे धनुष तर खूपच जास्त एक्सायटेड होता. आम्ही तिथे पोहोचलो, एका साईडला गाडी पार्क केली आणि पाऊस हलकासा पडून गेला होता, तरी पण एवढी गर्दी होती ना, म्हणजे आम्ही तर असंच फिरत बसलो काही घेण्यापेक्षा, कारण ना
आधी आधी ना भाज्या खूप स्वस्त म्हणजे महाग भेटतात आणि मग नंतर ना भाज्या खूपच स्वस्त भेटायला सुरुवात होतात. पण मला इतका बॅड एक्सपिरियन्स आला ना की म्हणजे विचार केला की नव्हतंच जायला पाहिजे पावसामध्ये आपण तिकडं, की पाऊस तर पडत नव्हता पण भाज्या एवढ्या खराब होत्या ना. अंधार पडला होता त्याच्यामुळे भाज्या म्हणजे बघताना सुद्धा काही समजलं नाही की हे चांगलं असेल की खराब असेल म्हणून. आल्यानंतर ना मग जेवण बनवायला घेतलं आणि ह्यांनी येताना चिकन घेतलं होतं. म्हणजे माझी तर पर्सनली इच्छा होती की नाही घ्यायचं म्हणून, पण माणसांना नॉनव्हेज नाही म्हणायचं म्हणजे एखाद्या म्हणजे काहीतरी वेगळा शब्द वापरावा तिथं असं मला वाटते. आणि त्यांना आवडतं नॉनव्हेज, चिकन तर जास्तच आवडतं म्हणून मग त्यांनी चिकन घेतलं होतं. घरी आल्यानंतर ना त्यांनीच चिकन बनवलं आणि मग आम्ही रात्री जेवण वगैरे केलं. इथे मी काहीच नंतरनं शूट केलं नाही, डायरेक्टली दुसऱ्या दिवशी शूट करायला घेतलं. माझ्याने इतकं पोटात दुखायला लागलं ना की म्हणजे मला बसतासुद्धा येत नव्हतं, असं वाटत होतं आता काय करू मी म्हणून. आणि तशाच हालामध्ये काम करणं तर इम्पॉसिबल होतं म्हणून मग मी सकाळी उठल्यानंतर कामाला लागले. तोपर्यंत मला आराम पण पडलेला होता छानसा, म्हणून म्हटलं चला आता काम करून घेता. आज गुरुवारचा माझा उपवास असतो आणि इतकं सगळं करायचं म्हटल्यानंतर ना उपवास एवढ्या मनापासून करायचा आणि घरामध्ये अशी घाण म्हटली की नको वाटतं, विचार पण वेगळे येतात मनामध्ये. म्हणून मग ना मी ते उठल्या उठल्या पहिल्यांदा ह्यांना चहा वगैरे करून दिला. मी पण चहा घेतला ब्रश करून आणि मग नंतर किचन आवरायला घेतलं, भांडी घासून घेतली आणि गॅससुद्धा पुसून घ्यावा म्हटलं. तुम्हाला तर माहितीच आहे मी गॅसवरती आता अजिबात पाणी टाकत नाही किंवा स्क्रब वगैरे लावत नाही. हलकंसं साबण घेते, साबण तर नाही पण लिक्विडच असते, लिक्विडनं हलकंसं पुसून घेते. म्हणजे हाताने पहिलं स्प्रेड करून घेते छानसं, असं जोर लावून थोडंसं हे करायचं हातानेच आणि त्याच्यानंतरनं वाईप्सने छान क्लीन करून घ्यायचं. त्याच्यामुळे गॅस आहे ना माझा 4-5 दिवस सेट राहतो. आणि भाकरी केल्यानंतर मग ते सगळं काढायचं आणि पुसून घ्यायचं, बस लगेच सेट होऊन जातो. गॅस छान पण दिसतो आणि शायनिंग पण येते त्याच्यावरती वेगळीच. गॅस ओटासुद्धा पुसून घेतला आणि सकाळी सकाळी ही कामं झाली की मग छान वाटतं. आणि कालचा व्हिडिओ कालच पूर्ण व्हायला पाहिजे होता पण आजच्यावरती गेला म्हणून माझ्या मनाला खूप वाईट वाटत होतं की नव्हतं व्हायला पाहिजे असं. पण ठीक आहे, जेव्हा तब्येत बरी नसते ना तेव्हा हे सगळं चालतंच. इथे बोलता बोलता मस्त माझा गॅस ओटा क्लीन करून झाला. धनुष पण उठलेला होता, धनुषला पण चहाने दूध दिलं होतं. त्याला पण आता लवकर सवय लागली लवकर उठायची. आधी तर तो अजिबात लवकर उठत नव्हता, पण तसं मुलांनासुद्धा एक्साइटमेंट असते प्रत्येक गोष्टीची, जशी आपल्याला असते तशी. रोजच्या रोज माझी ही क्लिनिंग असते. जेव्हा किचनमध्ये काम करते मी म्हणते ना की जास्त वेळ लागतो, तेव्हा वरच्या काचा आहेत ना ते सगळं पुसून घ्यायचं, फ्रीज पुसून घ्यायचा. दिवसातून 2-3 वेळा जरी फ्रीज पुसला ना तरी फ्रीजवरती ना सगळी धूळ उडायची ती उडतच असते. त्यामुळे तो रोजच्या रोज पुसूनच घ्यावा लागतो. आता माझं सगळं आवरलं होतं, आता मला झाडू वगैरे मारायचा होता आणि पण त्याच्या आधी म्हटलं की पाणीसुद्धा गरम येत नाही आहे, कारण आता म्हणजे थंडावच आहे बऱ्यापैकी, त्याच्यामुळे पाणीसुद्धा गरम होत नाही. घरामध्ये आमच्या गिझर आहे पण आम्ही तो बसवलेला नाही. जराशी रिस्क वाटते गिझरची वगैरे म्हणून बसवला नव्हता, पण विचार करतोय की आता बसवून घ्यावा. आता पावसाळ्यात सुरू होईल प्रॉपर परत, जसा पडतोय आता तसा, त्यामुळे लवकर काय गरम पाणी भेटणार नाही. एकदम अशी जास्त वेळ आंघोळ करायची सवय लागली त्याच्यामुळे ना ह्या टोपामधलं पाणी काही पुरतच नाही. असो मी इथं पाणी गरम करायला ठेवलं माझ्यासाठी. तोपर्यंत घरामध्ये सगळीकडे झाडू मारला आणि झाडू मारायच्या आधी जी काय कामं असतात ना ती करायला घेतली. दररोज ना मी आंघोळीच्या नंतरनं ब्लँकेट्स वगैरे काढायला येते, कारण धनु झोपलेला असतो आणि धनुष म्हणजे तो टी व्ही बघत असेल ना तरी पण मग मी पहिली आंघोळ करून घेते आणि त्याच्यानंतरनंच मग बेडवरचा पसारा वगैरे आवरायला येते. कधी जर वेळ असेल तर मग आधी सगळं आवरायचं, नाहीतर मग नंतरनं. पण आता आज म्हटलं की ब्लँकेट्स वगैरे काढून घ्यावेत आंघोळीला जायच्या आधी, कारण आता आहेच वेळ, पाणी पण तापतंय. तोपर्यंत ब्लँकेटची घडी वगैरे घालते. आज मला बेडशीटसुद्धा चेंज करायचं होतं, बघू आता वेळ भेटतोय की नाही काय माहिती, पण चेंज करणं गरजेचंच आहे कारण खरं खूप दिवस झालं ना टाकलेलं होतं. जी गॅलरीची विंडो आहे ना ती ओपन नाही केली तरी पण चालते, जी बॅक साईडची विंडो दिसते ना ती ओपन केली तरी घरामध्ये पूर्ण हवा खेळती राहते. मी तर आता दिवसभरच हे करते, म्हणजे दिवसभरच खिडकी ओपन ठेवते जेणेकरून घरामध्ये सुद्धा व्हेंटिलेशन व्हावं. आणि आजकाल माझ्या बेडरूममध्ये बसायची अजिबात इच्छा होत नाही, म्हणजे दिवस माझा मी असा हे गुंतवून घेतला आहे ना की मला कसलाच विचार करायला सुद्धा वेळ भेटत नाही, झोपायला सुद्धा वेळ भेटत नाही. कधीतरी 15-20 मिनिटाचा डुलका काढते, पण तोही सोप्यावरती बेडरूममध्ये यायचं नावच घेत नाही, कारण दुपारची झोपायची सवय हळूहळू मला मोडायची आहे, कारण त्याने ना तब्येतीवरती परिणाम होतात. आणि मी खूप वेळा ऐकलं आहे की जेव्हा आपण दुपारी जेवण करतो झोपतो ना त्यावेळेस आपली तब्येत ना झपाट्याने वाढते असं म्हणतात, म्हणून मी थोडंसं अवॉइड करते.
कसं नाही कसं तरी मेंटेन केलंच पाहिजे. आणि जेव्हा आता मला धनुषला सोडायला आणायला जायला लागतं ना, तेव्हा एवढी माझी कसरत होते ना, लाख मुलाची कसरत होते असं म्हणायला सुद्धा हरकत नाही. त्याच्यामुळे माझ्या अलगद तब्येतीवरती परिणाम होतो. पण जे माझे दंड आहेत ना, तेच अगदी मोठे मोठे दिसायला लागलेत का काय माहिती. मी मम्मीला किती वेळा विचारलं की मम्मी खरंच का गं असं दिसतंय का, तर मम्मी म्हणते नाही, तिथं तुझ्या तब्येतीला ते सूट होते. पण का मला बघताना असं वाटतं काय माहिती. इथे धनुषला संध्याकाळी झोपताना सगळी लाईनीने खेळणी काढून ठेवतो, जी त्याला हवी असतात ना. एक 5-6 खेळणी आहेत, तिची खूप त्या जीवाभावाची आहेत. मग ती सगळी तो वरती काढून ठेवतो झोपताना. आमचे कपडे असतात. आणि तुमच्याकडे पण असंच असतं का, तुम्ही रात्री किती पण आवरून झोपू देत बेडरूम, पण सकाळी उठल्यानंतर ना अशी गर्दी दिसते का. मला खरं खरं कमेंटमध्ये सांगा बरं का, मी तुमची खरंच वाट बघेन. मी तर खरंच सांगते, मला सकाळी उठले ना की असं वाटतं मला कधीही मी आवरेल, कारण बेडरूममध्ये सगळा कपड्यांचाच पसारा असतो. आणि समजा जर बाहेर कुठं जाऊन आलो ना, मग तर काय विचारायचं कामच नसते. इथं सगळं आवरून झालं, म्हणजे धुवायचे कपडे धुवायला टाकले, झाडू मारला, धनुषची सगळी खेळणी उचलून ठेवली, बाहेरची जी कपडे होती ती आतमध्ये घेतली. आणि आता वेळ होते ती मला केसांना तेल लावायची, कारण मला आज हेअर वॉश करायचा होता. आता जास्तीत जास्त मी माझ्या केसांकडे लक्ष देते आहे. जेव्हा मला हेअर वॉश करायचं आहे ना, त्याच्या आधी मी मस्त ऑइलिंग करून घेते आणि त्याच्यानंतरनं थोडा वेळ थांबून मग लगेच आंघोळीला जाते. छान हेअर वॉश वगैरे करते. आणि एकदा का तेल लावायची सवय लागली ना की छानच लागते. आता मी जेव्हा धनुषला सोडायला जाते ना, त्यावेळेस केस माझे खूप वाऱ्याने उडतात, असे वरते वरते तुरे दिसतात. म्हणून मी काय करते, हलकंसं तेल घेते आणि मग केसांवरती लावून देते. त्याच्यामुळे ना केस पण खूप छान बसतात. इतकं पण चंपू नाही करायचं, पण नॉर्मल लावलं ना तरी पण केस छान व्यवस्थित बसतात. आणि माझी केस तर असे फाट्या जास्त असल्यामुळे ना, ती थोडी बारकी बारकी केस वरती उभी राहतात. मग ते ना अंघोळ नाही केल्यासारखंच वाटतं आणि कसं तरी दिसतं पारोसं असल्यासारखं. म्हणून मग मी तसं करते, थोडंसं हलकंसं तेल लावायचं आणि मग जायचं, जेणेकरून केस पण जास्त उडत नाहीत. चला तर मग इथून पुढचं जे काही शेड्यूल आहे ना, ते उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. आजचा व्हिडिओ इथंच थांबवते. जर तुम्हाला आवडला असेल ना, तर नक्की लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.